नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. आजचा भाग आपला चाललाय 6वा, वालीवध. वालीवध समजून घेण्यापूर्वी आपण वाली आणि सुग्रीव यांच्या जन्माची कथा थोडक्यात पाहूया. एक कथा अशी आहे. ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना पाहून आनंदाने भरून आलं. डोळ्यातून अश्रू आले. ते त्यांनी ओंजळीत धरले. त्यातून वृक्षराज नावाचा महाकाय वानर निर्माण झाला. त्याला त्यांनी मेरू पर्वतावरील वनश्रीत राहण्याची आणि तिथलीच फळं वनस्पतींचा आहार करण्यास सांगितलं. त्यापासून थोड्या अंतरावर एक जलाशय होता. तिथे न जाण्याची सूचनाही दिली. एकदा सहज म्हणून वृक्षराज त्या ठिकाणी गेला. जलाशयातील पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहून तो गांगरला. कारण आत्तापर्यंत इतर कुठलाच प्राणी त्यांनी काही पाहिलेला नव्हता. त्याने त्या जलाशयातील पाण्यात उडी मारली. अर्थातच हाती काहीही न लागल्यामुळे तो परत जलाशयाच्या बाहेर आला. तेव्हा त्याचं रूपांतर अत्यंत देखण्या सुडौल अशा स्त्रीमध्ये झालं. कारण ते जलाशय फक्त देवतांसाठीच राखीव होतं. त्या व्यतिरिक्त इतर कोणीही त्यात प्रवेश केला की तो 1 महिन्यासाठी स्त्री होईल अशी प्रतिबंधात्मक व्यवस्था केलेली होती. स्त्री म्हणून बाहेर येतो न येतो तोच इंद्र तिथे विहाराला आला. त्यांच्या दृष्टीला ही अतिशय सुंदर रमणी पडल्यावर कामपीडित होऊन इंद्राने तिच्याशी समागम केला. त्याचं वीर्य तिच्या म्हणजे केसांवर पडलं. त्यातून एक बलाढ्य वानर जन्माला आला. तोच हा वाली. वलात म्हणजे केसात जन्मला म्हणून वाली. तदनंतर इंद्राने आपल्या या पुत्राला एक माळ गळ्यात घालण्यास दिली. अजय वीर होण्याचं वरदानही दिलं आणि तो स्वर्गात निघून गेला. हे सर्व एका क्षणात घडले. दुसऱ्याच क्षणी तिथे सूर्यदेव आले. त्या स्त्रीला पाहून सूर्याची अवस्थाही इंद्रासारखीच झाली. त्यांचं वीर्य तिच्या ग्रीवेवर म्हणजे मानेवर पडलं. त्यातून वालीसम बलाढ्य वानर जन्माला आला, तो सुग्रीव. मानेवर जन्माला आला म्हणून सुग्रीव. सुग्रीवाला आशीर्वाद देऊन सूर्यही निघून गेला. स्त्री रूपातील वृक्षराज आपल्या या दोन्हीही मुलांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाने सर्व जाणून त्याला पूर्वरूप दिलं. आपल्या 2 पुत्रांसमवेत किष्किंधेचा राजाही केलं. नंतर वृक्षराज सर्व वानरांना एकत्र करून वानर सम्राट झाला. योग्य वेळी वालीला राजपद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. वालीचा मंत्री म्हणून सुग्रीव काम पाहू लागला. वाली अजेय आहे आणि तो असला तरी त्याने आपली सीमा कधी ओलांडली नव्हती. पुढे ताराशी त्याचा विवाह झाला आणि सुग्रीवाचा रुमाशी झाला. दोघीही अप्सरा होत्या. दोघे भाऊ आणि दोघी जावा यांच्यात निरतिशय प्रेम होतं. कुठलेही मतभेद नव्हते. आता दुसरी एक कथा अशी सांगितली जाते, ती पण आपण ऐकूयात. काही कारणास्तव सूर्याचं भ्रमण अनिश्चित कालासाठी थांबलं. त्याचं सारथी अरुण अनेक युगानंतर त्याला सुट्टी मिळाली म्हणून तो कैलास पर्वतावर फिरायला गेला. तिथे खास पार्वती देवींसाठी एक जलाशय राखीव होता. स्त्रियांव्यतिरिक्त इतरांना तिथे जाण्यास बंदी होती. बरेच दिवस स्नान न झाल्यामुळे आणि अरुणाला कल्पना नसल्यामुळे स्नानार्थ तो जलाशयात उतरला. बाहेर आल्यावर पाहतो तर काय, त्याचं रूपांतर काही महिन्यांसाठी एका अनुपम सौंदर्यवतीत झालं होतं. तदनंतर त्याला म्हणजे आता तिला स्वर्ग बघण्याची इच्छा झाली म्हणून तो स्वर्गात गेला. तिथे इंद्राने तिला पाहिलं आणि तिच्याशी समागम केला. त्यातून एक पुत्र जन्माला आला आणि तोच वाली. इंद्राने त्याला किष्किंधा नगरीचा राजा केलं. काही दिवसानंतर स्त्रीरूपी अरुण सूर्याकडे परत आला. तिला पाहिल्यावर सूर्यही पागळलाच. त्यांच्या मिलनातून सुग्रीव झाला. अरुणाने त्यालाही किष्किंधेला वालीच्या हाताखाली पाठवलं. अशा रीतीने वाली वानर सम्राट झाला. सुग्रीव त्याचा मंत्री झाला. दोघांनी मिळून राज्य शकट आणि संसाराचा रथ सहजगत्या प्रेमाने चालवला. सुग्रीव वालीला पित्यासमान मान देत असे. वालीचंही त्याच्यावर तितकंच प्रेम होतं. किष्किंधेचं राज्य 2 भावांनी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळलं. मग असं असताना त्यांच्यात वैर का निर्माण झालं, हाच प्रश्न रामाने पुढील काळात सुग्रीवाला विचारला.
याचं उत्तर, तसंच वालीचा वध रामानी का केला याचंही उत्तर आपल्याला वाल्मिकी रामायणातील किष्किंधा कांडातील सर्ग 5 ते 18 मध्ये मिळतं. वाली आणि सुग्रीवाची जन्मकथा पाहिल्यावर आपण वालीवधाच्या पुढच्या भागाकडे आता वळूयात. सीताहरणानंतर रामांचं मनस्वास्थ्य हरवलं. तिचा विरह सहन होईना. कबंधाच्या सूचनेनुसार राम लक्ष्मण दक्षिणेकडे निघाले. तुंगभद्रेच्या काठी पंपा सरोवराच्या परिसरात ते आता आले. संपूर्ण प्रवासात लक्ष्मण रामाला सर्व दृष्टींनी सावरत होता. सीता कुठे असेल, कशी असेल, तिची भेट केव्हा होईल याच विचारात राम सतत मग्न होता. अशा वेळी हनुमानाची ब्राह्मण वेशात भेट झाली. हनुमानाने त्यांना सुग्रीवापाशी आणलं. राम लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व जाणून सुग्रीवाने त्यांचा आदर सत्कार केला, कुशल विचारलं. रामाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याची अस्वस्थता आणि दुःख त्यांनी सुग्रीवासमोर शब्दाद्वारे प्रकट केलं. त्याची आगतिकता, त्याची असहाय्यता सुग्रीवाला जाणवली. सुग्रीवाने त्याची समजूत घातली. त्यानंतर हनुमानाने अग्नीची स्थापना केली. राम आणि सुग्रीवाने अग्निभोवती प्रदक्षिणा केली आणि एकमेकांना मिठी मारली. राम म्हणाला, हे सुग्रीवा, आजपासून आपण मित्र झालो. आपली सुखदुःख आता वेगळी नाहीत. तुझं दुःख ते माझं आणि माझं सुख ते तुझं समज. यावेळी रामाला सीतेच्या आठवणींनी परत भरून आलं. तो खूप व्याकुळ झाला. वारंवार डोळ्यातून अश्रू गाळायला लागला. तेव्हा न राहून सुग्रीवाने अत्यंत शांतपणे त्याला 4 हिताच्या आणि शास्त्र विचाराच्या गोष्टी सांगितल्या. सुग्रीव म्हणाला, अरे माझ्याकडे बघ, मी पण संकटात आहे. पत्नी तर माझीही दुसऱ्याने बळजबरीने ठेवलेली आहे. वाईट तर मलाही वाटतंय, पण मी इतका शोक करत नाही ना. माझा धीरही मी सोडलेला आहे. सुग्रीव पुढे म्हणाला, जे धैर्यवान आणि विद्वान असतात ते जवळची व्यक्ती कायमची सोडून गेली, निर्धन गंभीर परिस्थितीत, प्राण संकटात कधीही आपलं मनस्वास्थ्य आणि बुद्धी विचलित होऊ देत नाहीत. जे लोक सततच शोकमग्न असतात ते कधी सुखी होत नाहीत. किंबहुना त्यांची शक्ती आणि तेज क्षीण होत जातं. सुग्रीव पुढे म्हणाला, मी तुला केवळ मित्राच्या नात्याने हा सल्ला देत आहे. मी तुला काय उपदेश करणार. त्यानंतर राम सावरतो, शांत होतो आणि सुग्रीवाला म्हणतो, सुग्रीवा, मी तुझी पत्नी हरण करणाऱ्याचा माझ्या या तेजस्वी बाणाने अचूक वध करीन. आणि सुग्रीवही त्याला म्हणतो, रामा, मी पण तुला श्रुती स्मृती स्मरण करून सांगतो, सीतामाई कुठेही असू देत, पृथ्वी, पाताळ, आकाश, मी तिला शोधून तुझ्याजवळ घेऊन येईन. पण माझी पत्नी मला मिळवून दे. राम परत त्याला आश्वासन देतात की तुझी पत्नी मी तुला प्राप्त करूनच देईन. यानंतर राम विचारतात, नेमकं काय घडलं ते आता तू मला सांग. सुग्रीवाने सर्व काही सांगितलं. माझा मोठा भाऊ वाली, जो महापराक्रमी आणि अजेय आहे, त्यांनी गैरसमजुतीने मला राज्याबाहेर हाकललं. एवढंच नाही तर माझी पत्नी त्याने ठेवून तिच्याशी गैरव्यवहारही तो करतो आहे. आणि पण मी वालीपुढे निष्प्रभ आहे. मग राम विचारतो, पण गैरसमज झाला कसा. त्यावर सुग्रीव उत्तरतो की आम्ही दोघे दुंदुभी राक्षसाची लढण्यासाठी किष्किंधा बाहेर आलो. तेव्हा दुंदुभी एका गुहेत पळाला. वाली मला म्हणाला, तू इथेच थांब, मी एकटा आज जाऊन त्याला ठार मारतो. मी परत येईपर्यंत तू मात्र इथून जाऊ नकोस. त्याप्रमाणे वाली गुहेत शिरला. तदनंतर अनेक महिने गेले, वर्ष संपलं. मी त्याची वाट पाहत तिथेच उभा राहिलेलो होतो. पण काही दिवसानंतर मोठ्यांदा ओरडण्याचा आवाज होऊन गुहेतून रक्ताचे पाट बाहेर वाहू लागले. माझ्या मनात नको त्या शंका आल्या. मी वालीला वारंवार साथ दिली, पण त्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे वालीचंच निधन झालं आहे असं समजून मी एक शिळा घेत गुहेचं दार बंद केलं आणि अगदी दुःखद अंतःकरणाने वालीचं उत्तर कार्य करून शोकावस्थेतच किष्किंधेला परत आलो. मी वाली संदर्भात कुणाला काहीही सांगितलं नाही, परंतु माझ्या दुःखी आणि शोकमग्न अवस्थेकडे पाहून सर्व मंत्र्यांच्या लक्षात आलं की वाली आता परत कधीच येणार नाही आणि सर्वांनी एकमतानेच हे सांगितलं. पण काही दिवस राज्यकारभार केल्यावर वाली दुंदुभीला मारून परत आला.
मला सिंहासनावर बसलेला पाहून खूप संतापला. त्यांनी माझी सर्वांसमोर निर्भत्सना केली. वाटेल ते अपशब्द वापरले. मी त्याला आदराने नमस्कार केला, पण न त्याने आशीर्वाद दिला न ढुंकून पाहिलं. मी त्याची खूप स्तुती केली, वस्तुस्थिती कथनही केली. वर्षभर तुझी वाट पाहिली असंही सांगितलं. जरी मंत्र्यांनी मला राजा केलं असलं तरीही मी ते राज्याचा विश्वस्त म्हणून फक्त कारभार केला आहे. मी त्याला तेही म्हणलं की राज्य निर्णायकी आहे हे पाहून शत्रू त्याचा गैरफायदा घेत ते जिंकतील असं होऊ नये म्हणून मी सिंहासनावर बसलो आहे. इतकंच नाही तर तुझ्या पश्चात हे राज्य मी तुझी ठेव म्हणून सांभाळलेलं आहे. ते मी तुला आता परत करतो, पण माझ्यावर रागावू नकोस. पण नाही, मला नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी बाहेर हाकललं. एवढंच नाही तर माझी पत्नी माझ्यापासून हिरावूनही घेतली. यावर रामाने सुग्रीवाला वचन दिलं की उपकारानेच माणसं मित्र होतात, अपकाराने मात्र शत्रू होतात. मी तुझा मित्र म्हणून तुला सांगतो, तुझ्या पत्नीचं हरण करणाऱ्याला मी ठार मारीन. जोपर्यंत तो माझ्या दृष्टीस पडत नाही तोपर्यंतच तो जिवंत राहील असं तू समज. सुग्रीवाला बरं वाटलं, पण तो वालीच्या सामर्थ्याची रामाला कल्पना देतो. रामही त्याच्या वीरतेचा प्रत्यय त्याला देतो. सुग्रीवाची रामाच्या पराक्रमाबद्दल खात्री पडते आणि मग सुग्रीव म्हणतो, रामा, एकदा मैत्री झाली की तो मित्र कसाही असू देत, धनवान किंवा दरिद्री, दोषी किंवा निर्दोषी, सुखात किंवा दुःखात जो मैत्री निभावतो तोच खरा मित्र आहे. आपण दोघंही आता मित्रच आहोत. असो, इथपर्यंत कथाभाग मी जरा विस्ताराने घेतला आहे, कारण ही वालीवधाची पार्श्वभूमी आहे. ती समजली तरच पुढे जाता येईल. वाली आणि सुग्रीव यांच्यात वैर का निर्माण झालं, राम आणि सुग्रीव यांच्यात मैत्री कशी झाली हे आपण पाहिलं. आता प्रत्यक्ष वालीवध आणि वाली राम संवाद याद्वारे रामाने वालीला झाडामागून का मारलं तो भाग आपण आता बघणार आहोत. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 ऐकणार आहोत. आजचा भाग इथेच आपण संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम.